नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही कालीमाता देवीची ओटी भरायला गेलो होतो. त्याचप्रमाणे आजसुद्धा आम्ही भांडूपची जी गावदेवी आहे तिथे ओटी भरायला चाललो आहोत. आणि कालच्यानुसार आजसुद्धा निकिता आली आहे, तर परीसुद्धा क्लासवरून आली आहे आणि निकितासुद्धा आली आहे. अंश बाहेर खेळतोय, माऊली आहे इथे. तर चला आपण जाऊयात आता. चाललो होतो खरं, पण आम्हाला रिक्षाच काही भेटत नव्हती. मग आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो आणि नंतर मग आम्हाला रिक्षा भेटली. आणि लहान मुलं खूप होती. आम्ही रिक्षातून उतरलो आणि त्यानंतर मग डोंगरावर चढायचं होतं. म्हणजे इतका पण मोठा डोंगर नाही आहे, पण आहे, बऱ्यापैकी आहे. डोंगर म्हणजे डोंगर नाही, अशी डोंगरावर घरं वगैरे आहेत आणि रस्ताच आहे, पण ते चढ लागतो. त्याच्यामुळे चढायला खूप ते काय म्हणतात, चढायला खूप असं जड जातं. तर आम्ही पोचलो होतो आणि आता तो डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. इतका नाही, अगदी 5 मिनटात पोचतो. पण संध्याकाळच्या टायमिंगला गेलेलो त्याच्यामुळे काही वाटलं नाही. जर दुपारच्या टायमिंगला गेलो तर उन्हाचं खूप कंटाळा येतो, म्हणजे चढायचा खूप कंटाळा येतो. तर ओटी घेतली मी आणि मग आम्ही पुन्हा चालायला लागलो. नाही ना का नाही ना नाही पकडले दीदी अगं फोन झाली ये दीपिका गेलाय पुढे. ए थांब, पुढे जा. दिसते का? इकडे इकडे माव इकडे कुठे गेलेला सात पकडे. Thank you.
तिला चला पटापट चला या आमचं दर्शन घेऊन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे गॅलरी होती, म्हणजे पटांगण होतं, मैदान होतं आणि तिथे मी निकिताला दाखवत होती जे की खाली पूर्ण भांडूप अख्खं तिथून दिसत होतं. त्यानंतर मग इथे उदी लावलेली, ती आम्ही उदी वगैरे लावली डोक्याला आणि तिथून मग पुन्हा परतीच्या वाटेवर निघालो. कुठे गेला माऊली? माऊली कुठे गेला बघा सारखा. चल आम्ही जातो माऊल्या, तू राहतेच. आपलं काय ठेवलं हे काय पैसे पण त्याला पण तिला का भरली. आता कोकण नगरची देवी आहे तिथे आम्ही चाललो आहे आणि तिथे ओटी भरायला. आता तिथे गर्दी नसेल तर बरंच होईल. इथे अजिबात गर्दी नव्हती. चला, गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शन पटकन झालं. तर तिथे पण झालं दर्शन की मग घरी जाऊन आम्ही कोकण नगरला जायला निघालो, कोकण नगरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. पण तिकडे इतकं ट्रॅफिक होतं आणि रिक्षासुद्धा जात नव्हती. आता शेवटी ठरवलं उद्याच जाऊयात म्हणून. चला आता उद्याच जायला लागेल, कारण आता घरी जाऊन जेवण पण बनवायचं, त्याच्यामुळे निकिताला पण जायचं आहे, मग लेट होईल खूपच. थांबा थांबा. बाय करा, बाय. तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो